कोल्हापुरातील शेंडा पार्क इथल्या चेतना अपंगमती संस्थेचा 40वा वर्धापन दिन नुकताच पार पडला। या निमित्तानं चेतना शॉपीला प्रारंभ करण्यात आला, तसंच स्पर्श प्रकल्पाचं उद्घाटनही करण्यात आलं। या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील अपंग मुलांच्या शिक्षण आणि पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे। कोल्हापुरातील शेंडा पार्कात असलेल्या चेतना अपंगमती संस्थेच्या माध्यमातून गतिमंद मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं, त्यांच्यात कलागुणांची निर्मिती करणं आणि त्यांना व्यवसायासाठी प्रशिक्षित करण्याचं काम केलं जात आहे। या संस्थेतील मुलांनी बनवलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी चेतना शॉपीची उभारणी करण्यात आली आहे। या शॉपीचं उद्घाटन महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते झालं। संस्थेचे अध्यक्ष पवन खेबुडकर यांनी चेतनाच्या कार्याचा आढावा घेतला। तसंच चेतना शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तूंची नागरिकांनी जास्तीत जास्त खरेदी करावी अशी अपेक्षा खेबुडकर यांनी व्यक्त केली। या वस्तू पाहून महापौर निकम यांनी मुलांचं आणि शिक्षकांचं कौतुक केलं। तसंच चेतना संस्थेचे स्टॉल्स शहरात ठिकठिकाणी लावण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली। दरम्यान सेन्स इंटरनॅशनलच्या सहकार्यानं चेतना शाळेत स्पर्श प्रकल्प सुरू झालाय। या प्रकल्पाचं उद्घाटन विनोद तलेगिरी आणि वृंदा तलेगिरी यांच्या हस्ते झालं। तसंच कुष्ठधाम इथं शिधा वाटप करण्यात आलं। दरम्यान विद्यार्थी उत्तेजन योजनेअंतर्गत 2 मुलं आणि मुलींना विशेष सहाय्यक पदावर नेमण्यात आलं। तसंच क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसं देण्यात आली। यावेळी कृष्णा चौगले, सुधीर मोरे, इस्माईल बागवान यांच्यासह चेतनाचे पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी, पालक उपस्थित होते।